शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सहकाराचा मजबूत आधार. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं वक्तव्य. शिर्टी किसान विकास सेवा सोसायटीचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. शिर्टी किसान विकास सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवात सहकाराच्या विकासाचा निर्धार. गावाचा विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची शाळा आणि गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्या सक्षम असणं गरजेचं आहे. शिर्टी गावानं हे साध्य केलंय. गेल्या 75 वर्षापासून कार्यरत असलेल्या शिर्टी किसान विकास सेवा सोसायटीनं शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं प्रतिपादन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलंय. शिर्टी किसान विकास सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते. प्रारंभी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते संस्थापक चेअरमन स्वर्गीय बापट पाटील व्यापारी संकुलाचं उद्घाटन करण्यात आलं, तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते स्वर्गीय बापट पाटील यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या चेअरमन संगीता भोसले यांनी स्वागत केलं, तर सचिव रमेश चौगुले यांनी प्रास्ताविक मांडलं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तूचं वाटप करण्यात आलं. सहकार मंत्री पाटील पुढे म्हणाले, शिर्टी किसान विकास सेवा सोसायटी सारख्या संस्थांनी ग्रामीण भागात सहकाराचं जाळं निर्माण करून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना सक्षम बनवण्याचं कार्य सोसायटीने केलं. अशा सहकारी संस्था वाढल्या तरच ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडू शकेल. 1948 साली स्थापन झालेल्या या संस्थेनं शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य केलं आणि आज एका छोट्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काटकसरीने संस्था चालवून ती यशस्वी केली. त्यामुळे आजचा अमृत महोत्सव ही संस्था व पदाधिकाऱ्यांच्या कार्याची ओळख निर्माण करणारा सोहळा ठरलाय, असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, राज्य सरकारचा हेतू सेवा संस्थांना सक्षम करण्याचा आहे. शिरोळ तालुक्यात 160 विकास सेवा संस्था कार्यरत आहेत. जिल्हा बँकेमधून सर्वाधिक कर्ज उचल आणि कर्जफेड शिरोळ तालुक्यातूनच होते. त्यामुळे येथील सहकार क्षेत्र मजबूत आहे. मात्र शासनाच्या काही धोरणांमुळे संस्थांची वाटचाल थोडी बिकट झाली आहे. यावर सहकार मंत्री नक्कीच मार्ग काढतील. शिरोळ तालुक्यात सहकाराचं जाळं मोठं आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून अनेक संस्था गरुडशेप घेतात. अशा संस्थांचा आदर्श घेण्यासारखा आहे, असंही त्यांनी सांगितलंय. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजकुमार चौगुले यांनी केलं, तर आभार प्रदर्शन अनिल ढेकळे यांनी मांडलेत. यावेळी प्रकाश पाटील टाकोडेकर, सावकार मादनाईक, अमरसिंह पाटील, बाबा पाटील, रणजित पाटील, मल्लाप्पा चौगुले, विजयसिंह देशमुख, खानगोंडा पाटील, प्रमोद प्रशांत पाटील, प्रमोद पाटील, सूरज पाटील, रमेश कुंभार, बाबासू चौगुले, रामगोंडा पाटील, अनिल ढेकळे, अजित टारे, प्रदीप पाटील, राहुल चौगुले, महावीर दानोळे, सागर मगदूम, विश्वास कांबळे, रामा बंडगर, लता रोजे आदी मान्यवर, संचालक मंडळ, सोसायटीचे सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.